एक महत्त्वाची घडामोड राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांची पाहणी करणार आहेत। मुख्य सचिव राजेश कुमार आज नाशिक दौऱ्यावर आहेत। पाहणी केल्यानंतर सर्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक राजेश कुमार घेणार आहेत। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाला गती देण्यासाठी मुख्य सचिव आज नाशिकमध्ये पाहणी करणार आहेत। बातमी नागपूरमधून पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे यांचं निलंबन करण्यात आलंय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रोजगार मेळाव्यात मधाळे यांचं गैरवर्तन समोर आलं होतं। मेळाव्यात मंचावरील गैरवर्तणुकीवरूनच निलंबनाची कारवाई त्यांच्यावर करण्यात आली आहे। शोभा मधाळे आणि प्रभारी पोस्टमास्टर जनरल सुचिता जोशी यांच्यात झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर पासून सुरू होणार आहे। अधिवेशनाचं कामकाज 2 आठवड्यांचं असणार आहे। विधान भवन सचिवालयाचं कामकाज 28 नोव्हेंबर पासून नागपुरात सुरू होईल। विधिमंडळाचं हे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर पासून सुरू होणार आहे। 2 आठवड्यांच्या सत्रात एकूण 10 दिवसांचं कामकाज पार पडणार आहे। तर महाराष्ट्र आणि मध्य भारतात हळूहळू थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रासह मुंबई आणि देशाच्या पश्चिम मध्य भागात किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनं घट होण्याची शक्यता आहे। मागच्या 25 वर्षांच्या तुलनेत थंडी जास्त जाणवण्याचा अंदाज आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। हवामानाचे देशभरामध्ये वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात। दक्षिण भारतामध्ये एकीकडे पावसाचं सत्र सुरू आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय की मुंबईमध्ये हवेमध्ये गारवा वाढलेला आहे। महाराष्ट्र आणि मध्य भारतात हळूहळू थंडीची चाहूल लागायला सुरुवात झालेली आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील काही दिवसात महाराष्ट्रासह मुंबई आणि देशाच्या पश्चिम आणि मध्य भागात किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनं घट होण्याची शक्यता आहे। आज ठाण्यामध्ये डोंबिवलीमध्ये सुद्धा थंडीची चाहूल लागल्याची माहिती नागरिकांकडून मिळते। राज्यातील नागरिकांना थंडीचा स्पर्श आता जाणवायला सुरुवात झालेली आहे। यावर्षी मागील 25 वर्षाच्या तुलनेत थंडी थोडी जास्त पडणार असल्याचं सुद्धा बोललं जाते। मुंबईमध्ये आज हवामान अंशतः ढगाळ राहणार आहे तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतकं राहील। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।